अमावस्येला ना बरेच जणांना त्रास होत असतो. कसला त्रास होतो, कसली शुक्ल काष्ट मागे लागतात हे त्यांना कळत नसतं, पण त्रास हा होत असतो. खूप जणांना तर त्यांच्या अंगात असं फेफरं भरल्यासारखा त्रास होत असतो. अंग जड होतं, डोकं आपलं जड होत असतं. आणि नेमकी अमावस्या येते 7 मे, ही आहे वैशाख अमावस्या. आणि या अमावस्येला नेमकं काय करावं, कसं करावं, असा हा सुंदर व्हिडिओ बनणार आहे. तर मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांजवळ अगदी मनापासून प्रार्थना करते. सर्वात महत्त्वाचं 7 मेला अमावस्या येणार आहे. आणि जर अमावस्येला आपण नेमकं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे, अमावस्येचं काय महत्त्व आहे हे समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत आपण जेव्हा पाहतो ना, तेव्हा आपल्याला तंतोतंत पूर्ण माहिती मिळते. तर मंडळी, ही जी अमावस्या आहे ना, ही एकदम अशी अमावस्या आलेली आहे वैशाखातली अमावस्या ना, की ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, तोंडी आलेला घास असा इथपर्यंत येतो आणि पळून जातो, किंवा मन असं एकदम विचलित असतं, एकाग्रता नसते, आत्मविश्वास कुठेतरी आपला संपलेला असतो. आयदर एकदम असं खोल कुठेतरी एका विश्वात आपण हरवून जातो खूपदा, किंवा घर असतं आपलं स्वतःचं पण त्या घरात शांतता नसते, जावंसं वाटत नाही. अशा अनेक पद्धतींना नात्यांमध्ये अशांतता असते, मुलं आपलं ऐकत नसतात, अशी बरेच अशांतता आपल्या आयुष्यामध्ये पसरलेली असेल ना, तर या लोकांनी ही संधी सोडू नये वैशाख अमावस्येची. कारण बरेचसे त्रास फक्त आणि फक्त आपल्या पितरांमुळे आपल्याला होत असतात. आणि असे बरेचसे त्रास आपल्याला नजर दोष, काही जण कुठली काळाकांडी करत असतात, जादू टोना मंत्र तंत्र मंत्र असे विविध तांत्रिक प्रकार होत असतात. तर अशा वेळेस अशा लोकांनी ही जी अमावस्या येणार आहे वैशाखातली, ती अजिबात चुकवू नये. 7 आणि 8 ह्या 2 तारखा आहेत. ह्या 2 तारखेमध्ये 7 तारखेला सकाळी अमावस्या सुरू होणार आहे. तर मंडळी, अजिबात ही अमावस्या चुकवू नका. तर सर्वात प्रथम 12 वाजता बरोबर आपल्याला आपल्या पितरांचं तर्पण करायचं आहे, त्यांना पिंडदान करायचं आहे आणि पान ठेवायचं आहे. पिंडदान आणि पान एकच. जेव्हा तुम्ही भाताची मूद ठेवता एका पानावर, बरोबर, त्याच्यावर काळे तीळ, दही टाका, काळे तीळ त्यावर टाका. हे पिंडदान. बाजूला एक पाण्याचा ग्लास ठेवा. तर्पण पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपण पाणी जे देतं त्याला तर्पण म्हणतात. तर ह्या पद्धतीनं आपल्या पितरांची सेवा करायचा आपल्याला जो हा मोका मिळालेला आहे ना, हा सोडू नका. तुम्ही पाहाल तुमच्या आयुष्यामध्ये किती चमत्कारिकरित्या बदल व्हायला चालू होईल. कारण खूप अडचणींना तोंड देत देत कुठेतरी आपण थकलेलो असतो आणि आपल्याला नेमकं कळत नसतं की बाबा यातनं मार्ग कसा मिळेल. आपण बऱ्याच उपासना करतो, पण उपासनेचं फळ आपल्याला मिळत नाही. तर अशा वेळेस ही जी अमावस्या आहे ना, ही खास करून या अमावस्येचा, वैशाख अमावस्येचा स्वामीच जो असा आहे की तो आपल्याला आपल्या पितरांच्या त्रासापासून मुक्ती देतो. पित्र हा या वैशाख अमावस्येचा स्वामी असल्यामुळे आपल्याला त्याची सेवा करायची आहे. आणि जेव्हा आपण ह्या सेवेमध्ये मनापासून काहीतरी करतो ना, तेव्हा आपले मार्ग मोकळे होतात, अडकलेले पैसे येतात, आपली कुठली स्वप्न अडकलेली असतील ती पुढे जात नसतील, सगळं असूनही काही वेळेस काय होतं ना, आपल्याकडे सगळं असतं, आपला आत्मविश्वास असतो, आपल्याकडे अनेक मार्ग असतात की आपली स्वप्न आपण पूर्ण करू, पैसाही अगदी व्यवस्थित असतो, नातेसंबंधही व्यवस्थित असतात, सगळं घरातही शांत असतं, पण कुठेतरी ना मंडळी आपली कामं होत नाहीत, काही ना काही अडचणी येत राहतात. मग अशा वेळेस नेमकं काय करायचं? अशा वेळेस हे करायचं. ही जी अमावस्या आलेली आहे ना, ह्या अमावस्येला जे मी सांगते जर तुम्ही केलं तर मंडळी, तुम्हीच पाहाल की तुम्हाला जो बदल जाणवेल ना, की एक एक कामं व्हायला लागलेली आहेत, समोरून लोक अप्रोच करतात, समोरून आपल्याला आपल्या कामामध्ये कमिशन, आपले प्रमोशन मिळाले, चांगलं कमिशन मिळतं आहे, इतक्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी घडायला लागतील ना, नाती आपली चांगली होत राहतील, घरातली अशांतता शांतीमध्ये बदलेल. पण आता घरामध्ये जी अशांतता आहे ती खूपदा असं होतं की वास्तूमुळे पण असते, त्यामुळे वास्तू पण चेक करा. आणि दुसरी गोष्ट की एखाद्याचं मन एकाग्र नसेल, लो फील होत असेल, डोकं जड होत असेल ना, तर अशा लोकांसाठीही उपाय देणार आहे. पण आत्ताचा उपाय जो आत्ता देते तो फक्त पितृंसाठी जो आहे पहिला उपाय, तो अगदी लक्षात ठेवा. हे तुम्हाला करायचे जे तर्पण पिंडदान हे तर तुम्हाला करायचे, आणि दक्षिणेला मुख करून
आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे राईच्या तेलाचा, त्याच्यात पण आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो दिवा मातीचा असावा, त्याचं जे तोंड आहे दिव्याचं ते दक्षिणेला असावं. बरं, या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या पितरांना आवडतं ते तर नक्की करावं. ते शंकराच्या पिंडीवर पाण्यामध्ये तीळ टाकून अभिषेक करावा आणि पितरांच्या त्रासापासून त्या महादेवाला मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करावी की हे महादेवा, माझ्या पितरांसाठी जर माझं काही चुकलं असेल तर माझ्या पितरांकडनं मला क्षमा दे. माझ्या पितरांना सांग की मी तुझ्या कुळाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, मला तुझे सदैव आशीर्वाद असू दे. मी नादान आहे, मी अज्ञान आहे, मला कृपा कर, माझ्यावर कृपा कर आणि मला माफ कर. न कळत कळत ज्या काही चुका झाल्या असतील त्या मला माफ कर. यापुढे माझ्या हातून चुका घडून देऊ नकोस. हे आशीर्वाद तू मला दे. अशा पद्धतीने महादेवाच्या पिंडीवर ज्याला अभिषेक करायचा आहे, महादेवाच्या पिंडीतून डायरेक्ट घरी यायचं, हातपाय धुवायचे आहेत आणि शांत एक ग्लास पाणी प्यायचं आहे. आणि हे जे करायचं आहे ते तुम्हाला सकाळीच करायचं आहे. तर मंडळी, जो दिवा तुम्ही पितरांना लावणार आहात ना, तो दिवा नंतर तुम्हाला फेकून द्यायचा आहे. तो घरात आणायचा नाही आहे. घरात लावताय तुम्ही, जो साऊथला म्हणजे दक्षिणेला तोंड करून जो दिवा तुम्ही लावणार आहे ना, तो नंतर तुम्ही फेकून द्या. तो परत घरात ठेवू नका. आणि प्रत्येक वेळी पिंडदान करताना म्हणा, म्हणजे पान ठेवताना म्हणा, बरोबर, आपला दिवा लावताना आपल्या पितरांना प्रार्थना मात्र करायला विसरू नका. कारण ते पितृ कुठून तरी तुमच्या घरातून गेलेली लोक आहेत. कधीतरी ती खूप मन दुःखी होऊन गेलेली लोक आहेत. तर माझी खास करून ना त्या बायकांना किंवा त्या पुरुषांना अशी विनंती आहे की आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांना दुखवू नका. त्यांची मनं दुखतात. ते कुठेतरी खूप त्यांनी तरुणपणात केलेलं असतं आणि म्हातारपणी आल्यावर त्यांना खूप सहन करायला लागतं. तर अशा लोकांना ना अजिबात दुखवू नका. कारण त्यावेळेस ना ते हेल्पलेस असतात, त्यांना मदत नसते कुठली. आणि तुम्ही त्यांची मनं दुखावलीत ना तर तुमच्या मुलाबाळांना भोगायला लागतं. तर कृपा करा, माझी खरंच तुम्हाला विनंती आहे की अजिबात आपल्या घरातल्या मोठ्या माणसांची मनं दुखावू नका. कारण ते सगळं तुमच्या वाट्याला येतं. काहीही जात नाही बघा, काहीही. तो भगवंत आहे ना, तो सगळं इथेच फेडतो. जे पेराल तेच उगवेल. आज तर तुम्ही तुमच्या आईबापांना टाकलं ना, उद्या तुमची मुलं तुम्हाला टाकणार आहे. कारण मुलं अनुकरण करतात आणि मुलांचं जे अनुकरण आहे ना ते नंतर तुम्हाला किती घातक ठरणार आहे ना ते तुम्हाला आज नाही कळणार आहे. प्रत्येक मितीमध्ये या गोष्टी घडतात, पण प्रत्येक वेळी त्या घरामध्ये कोणीतरी अशी चूक करत असतं की ते मुलं बघतात आणि अनुकरण करून पुढे त्या गोष्टींना खेचतात. मंडळी, पितरांचा त्रास जो होतो ना तेव्हा त्याचा त्रास काय असतो हे बरेच जण अनुभवत आहेत. तर कृपा करा आणि आपल्या घरातल्या अशा लोकांना, म्हाताऱ्या लोकांना अजिबात छळवू नका. त्यांची मनं दुखवू नका, त्यांचे शाप घेऊ नका, कोणाचे अश्रू घेऊ नका. इतकंच सांगेन, कारण मी इतकंच सांगू शकते तुमच्यापर्यंत. हे मेसेज मी या व्हिडिओ मार्फत पोहोचवते. कारण बरेचदा न सांगता ते बिचारी बोलत नाहीत, कारण त्यांना काही करू शकत नाहीत. ते या वयात येऊन, कळलं ना, काहीच करू शकत नाही. ते तुमचे आश्रित असतात, ते तुमच्यावर अवलंबून असतात. काही जण तर फक्त प्रेमाखातर तुमच्याबरोबर राहत असतात, ते आश्रित नसतात तरी ते राहत असतात. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला त्यांना छळायचा हक्क दिलेला आहे कोणी, कळलं. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला त्यांना छळायचा हक्क आहे, पण लक्षात ठेवा ते गेल्यानंतर जे तुमच्या वाटेला येतं ना ते खूप भयानक असतं. त्याच्यामुळे ना अजिबात त्या वाटेला जाऊ नका, त्यांना छळवू नका. जे लोक आज त्रास भोगतायत ना त्यांच्या पिढीमध्ये कोणीतरी असं छळलेलं असतं, आपल्या पितरांना छळलेलं असतं. त्यांचं गेल्यानंतर काहीही केलेलं नसतं, ना पिंडदान होतं, ना त्यांचं श्राद्ध होतं, ना काही कुठलेच दिवस पाळत नाहीत. त्यामुळे मंडळी, या गोष्टी छळणं बंद करा. आणि पिंडदान वगैरे जर कोणी केलं नसेल तिथीनुसार तर प्लीज त्यांनी ते तूर्त करून घ्या. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल हवे असतील ना तर ते बदल नक्कीच घडवा. आणि दुसरं की आपल्यावर कोणी काहीतरी करतंय किंवा जेव्हा आपल्याला असं वाटत असतं ना की कोणीतरी आपल्यावर काहीतरी करते, जादूटोना करते, हे करते, ते करते, आपलं कुठेतरी सैरभैर होते मन, किंवा डोकं आपलं चालत नाही आहे, किंवा
कुठेतरी उद्विग्न होतंय मन, किंवा डोकं अचानक दुखायला लागतं, लो फील व्हायला लागतं, चक्कर यायला लागते, मळमळतं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याबरोबर घडायला लागतात ना, त्या क्षणाला ठरवायचं की मी जाड मीठ पाण्यात टाकून आंघोळ करणारे. ज्याच्या घरामध्ये पवित्र गंगा असेल त्यांनी थोडंसं, कुठल्याही पवित्र नदीचं पाणी असू देत, त्यांनी थोडंसं पाणी आपल्या पाण्यामध्ये आंघोळीचं टाकावं आणि जाडं मीठ टाकावं आणि आंघोळ करावी. आणि खास करून या अमावस्येच्या दिवशी तर करावीच करावी. आणखीन एक चांगला उपाय आणि खूप छान उपाय सांगते की पिंपळाच्या झाडाला या दिवशी आवर्जून पाणी द्या. कारण वैशाख अमावस्येला जे पाणी तुम्ही देता पिंपळाच्या झाडाला ना, त्यावेळेस तुम्ही आत्तापर्यंत जी काही उपासना केलेली असते ना, त्याच्या दसपट फळं तुम्हाला मिळतात. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी आवर्जून द्या. पिंपळाच्या झाडाखाली छायादान करा. छायादान करण्यासाठी एका मातीचा दिवा घ्या, त्याच्यात तेल घ्या आणि आपला स्वतःचा चेहरा त्याच्यात पहा आणि छायादान करा. तुमच्या घरात जास्त ज्याला त्रास होतो ना, त्यांनी पण त्या तेलामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे आणि दिवा लावायचा आहे. तिथून डायरेक्ट घरी यायचं, हातपाय वगैरे धुवायचे आहेत. बाकी कुठेही जायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा उपाय म्हणजे उतारा. आता उतारा कसा करायचा आहे? आजचा उतारा खूप वेगळा आहे, कारण हा जो उतारा आहे ना, हा माझ्या ऑकल्टमधला एक स्पेशल उतारा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आत्तापर्यंत हा उतारा मला वाटत नाही तुम्हाला कोणी सांगितलेला पण असेल आणि तुम्ही ऐकलेला पण असेल. पण हा जो उतारा आहे तो अलौकिक उतारा आहे, चमत्कारिक उतारा आहे जो तुम्हाला करायचा आहे. एक लिंबू घ्या. लिंबू घेऊन त्याच्यामध्ये आहे ना गंजलेले 5 खिळे तुम्हाला खुपसायचे, बरोबर? लिंबाचे 4 साईड आणि एक मध्ये असे 5 खिळे तुम्हाला खुपसायचे आहेत त्या लिंबामध्ये. लिंबामध्ये मधोमध हलकी चीर द्या. त्याच्यामध्ये एक मिरची, हिरवी मिरची देठवाली ठेवा. त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकू टाका. हळद आणि कुंकू टाका. ते टाकून झाल्यानंतर आपल्याला जिथे आपण चिरलेलं आहे ना, ज्या भागामध्ये, तिथे पूर्ण असं व्यवस्थित हे करून तिथे टाचणी खोचायची आपल्याला. ती टाचणी खोचल्यानंतर ज्या घरामध्ये त्रास होतो अमावस्येला, किंवा तुम्हाला जर वाटते की आपल्यावर कोणी काहीतरी करतंय, जादू टोना तंत्रमंत्र काळी जादू असं ज्याला वाटतंय ना, त्या व्यक्तीवरून हे जे लिंबू आहे ते डोक्यापासून पायापर्यंत असं अँटी क्लॉकवाईज 7 वेळा उतरवायचं आहे. 7 वेळा उतरवून झाल्यावर हे जे लिंबू आहे 4 रस्त्यावर जायचं. त्या लिंबावर आपल्याला एक कापूर ठेवायचा आणि ते लिंबू जाळायचं आहे. लिंबू पूर्ण जळणार नाही, कारण कापराने लिंबाला फक्त धग लागते, लिंबू जळत नाही. अशा वेळेस तिथेच ते जे लिंबू आहे त्याला जोरात पाय मारायचा. आपला जो पाय असतो ना, तो जोरात त्या लिंबावर, हा भाग जो पायाचा असतो तो जोरात मारायचा आणि लिंबू पूर्ण दाबून टाकायचं आणि तिथून डायरेक्ट घरी यायचं. मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं. आणि काय करायचं? घरी येऊन हातपाय तोंड धुवायचं, देवासमोर उभं राहायचं, नमस्कार करायचा, कपाळी कुंकू लावायचं. सर्वात महत्त्वाचं, लिंबूमध्ये खिळे आहेत तेव्हा जेव्हा तुम्ही पाय दाबता तेव्हा खिळे तुम्हाला आडवे टाकायचेत आणि पाय मारताना इतका जोरात मारू नका की तुम्हाला खिळा लागेल. किंवा जर तुम्हाला पाय नसेल मारायचा तर हातात दगड ठेवा आणि दगडाने जोरात मारा. मारून झाल्यावर हलका तुमचा डावा पाय त्याला लावा. कळलं? पण पाय लागणं गरजेचं आहे त्या लिंबाला. त्या परिस्थितीमध्ये डायरेक्ट घरी येऊन हातपाय तोंड धुवून आंघोळ केली तर अतिउत्तम. पाण्यामध्ये पवित्र नदीचं पाणी टाकून आंघोळ केली तर अतिउत्तम. देवाऱ्यासमोर आपल्या उभं राहून कपाळी कुंकू लावायचं. बघा मंडळी, खूप सुंदर असा उतारा दिलेला आहे. आयुष्यातलं सगळं मातेरं निघून जाईल ह्या उतार्याने. फक्त हा उतारा तुम्ही करा आणि मी सांगते दर अमावस्येला करा, दर शनिवारी करा हा उतारा. इतका प्रचंड चमत्कारिक उतारा दिलाय ना तुम्हाला, तुम्ही फक्त करून बघा. तर मंडळी, ही जी अमावस्या आहे ना, ह्या अमावस्येला उपासना वगैरे मी सांगणार नाही आज तुम्हाला. फक्त ह्यात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अगदी आवर्जून करा. कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो आणि मनापासून करतो ना, त्याची खूप छान फळं आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टी करता त्या मनापासून करा.
कारण ती एनर्जी काम करते, ती एनर्जी पाहत असते प्रत्येक गोष्ट. ती एनर्जी आहे ना तुमच्या इंटेन्शनवर काम करत असते. तेव्हा तुमचं इंटेन्शन चांगलं ठेवा, मन तुमचं पवित्र ठेवा, तुम्ही चांगले तर जग चांगलं, अशा आविर्भावामध्ये जगा. आणि बघा तुम्हाला कशी छान फळं मिळतील ह्या सगळ्याची. तर मंडळी, कुणाला काहीही विचारायचं असेल कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि माफ करा, माझा हा व्हिडिओ जरा उशिरा येत आहे. माझा मुलगा आजारी होता, त्याच्यामध्ये थोडा टाईम गेला माझा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच असेल तर पूर्णपणे उतारा नीट समजून घ्या आणि हा उतारा अगदी आवर्जून करा. पुन्हा लवकर भेटू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त रहा, छान रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.